बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती वाईट नसते, त्यांनी फक्त विचारलेलं असतं की हे काम करतेस का, आणि आपण नाही म्हटल्यावर त्यांना राग येणार नसतो. पण आपण स्वतःच आपल्या मनावर एक दडपण घेतलेलं असतं की मी नाही म्हटलं तर समोरच्याला राग येईल, आणि त्यामुळे आपण हो म्हणतो आणि त्या व्यक्तीचा विनाकारण आपल्या मनामध्ये राग साठत जातो. त्यापेक्षा नाही म्हटलं तर जी व्यक्ती प्रामाणिक आहे, जी तेवढी कन्सिडरेट आहे, तुमच्याविषयी जिला काळजी आहे, ती अर्थातच समजून जाईल की ही हे काम करणार नाही, हिला हे काम करायला आवडत नाही. आणि ज्या व्यक्तीला जबरदस्तीने तुमच्याकडून काम करून घेण्याची इच्छा आहे, ती ह्या गोष्टीमुळे आधीच थोडी लांब राहायला सुरुवात करेल, कारण त्यांना समजून जाईल की आपण हिचा गैरफायदा घेऊ शकत नाही. आतापर्यंत आपण बघितली नाही न म्हणण्यामुळे होणारं नुकसान काय असतं. आता खरा हा प्रश्न आहे की नाही कसं म्हणायचं. मला स्वतःला सुद्धा हा प्रश्न खूप पडायचा, अजूनही कधी कधी पडतो. कारण ज्याला क्लासिक पीपल प्लीजर म्हणतात ना, तशी पर्सनॅलिटी माझी सुद्धा होती, थोडीफार अजून सुद्धा आहे. त्यामुळे मी सुद्धा या पुढे दिलेल्या सोप्या सोप्या टिप्स आहेत त्या फॉलो करण्याचा अजूनही प्रयत्न करतीये. पण एक गोष्ट होतीये की हे सगळं करताना ॲटलिस्ट मला मनातून गिल्ट वाटायचं बंद झालंय. जेव्हा मी नाही म्हणते तेव्हा निदान मला असं नाही वाटत की समोरच्याला राग आला तर काय. आता मी स्वतःला हे सांगू शकते की मी माझ्या मनाची शांतता जपतेय. त्यामुळे नाही म्हणायची सुरुवात करायची आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून. ज्याला नेहमी नेहमी प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची सवय झाली आहे ना, त्याच्यासाठी खरंच हा खूप मोठा प्रश्न असतो की हे जमवायचं कसं. एकदम जाऊन आपल्याला बंड पुकारायचं नाहीये, घरात भांडण उभं करायचं नाहीये, त्याची गरज सुद्धा नाहीये. सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून करा. जर कोणी बाहेर जायचा आग्रह केला आणि तुमची इच्छा नसेल तर सरळ सांगा की आज मला थोडा आराम करायचा आहे, आपण नंतर कधीतरी बघू. प्रत्येक वेळी कारण देत बसण्याची गरज नाहीये. खूप वेळेला आपण उगाचच कारणं सांगत बसतो. नाही हेच एक पूर्ण वाक्य आहे.